आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 89. अर्जुन आणि अक्षया बोटीवर चढले आणि जेम्स बॉन्ड आयर्लंडकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. सूर्य आकाशात उंचावर होता, पण त्याच्या किरणांची उष्णता समुद्राच्या थंडगार वाऱ्यामुळे सौम्य भासत होती. बोट जसजशी पुढं सरकत होती तसतसा निळ्या हिरव्या समुद्राचा विस्तार दोघांनाही जादुई वाटत होता. पाण्यावर सूर्याकडून येणारे किरण चमकत होते, जणू हिरव्या रत्नांचा एक महासागर त्यांच्या समोर निरंतर पसरला होता. अक्षया रेलिंगला धरून उभी होती. समुद्राच्या गार वाऱ्याने तिचे केस सैलसर उडत होते. ती बस ते सगळं सुंदर दृश्य मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करत होती. अन अर्जुन बस तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव न्याहाळत तिलाच पाहत राहिलेला, कारण तेच भाव त्याला मनापासून आनंदी करत होते. एक क्षणाला ती आनंदाने त्याला म्हणाली, अर्जुन, असं वाटतंय की आपण एखाद्या स्वप्नात वावरतोय. हे निळं हिरवं पाणी, निळभोर आकाश, सगळं इतकं शांत आणि सुंदर आहे की शब्दात मांडणंही अशक्यच. मी आज भरून पावले असं वाटतंय. अर्जुन तिला शांतपणे ऐकत होता. तिच्या शब्दांमध्ये दडलेली निरागसता त्याला स्पर्श करत होती. हो अक्षू, खरंच खूप सुंदर आहे हे सगळं, कारण ते तुला खुश करतंय आणि तुला असं खुश पाहायला मला खूप खूप आवडतं. तिला थोडं जवळ खेचत तो म्हणाला, आणि तिचं लक्ष आता कुठे त्याच्याकडे आलं. स्मित करत त्याला पाहणार तर तो अगदी जवळून तिला गूढ नजरेने न्याहाळत होता. काय असे काय पाहत आहात? अक्षू, खूप घाबरलो होतो काल, माहितीये. ते रात्री तसं घडल्यानंतर अक्षरशः सुचायचंच बंद झालेलं. एक क्षणभर माझा जीव नुसता मुठीत आलेला. तू दिसत नव्हतीस तर. त्याची भिरभिरती नजर तिला आताही अस्वस्थपणे पाहत होती आणि त्यातून तेव्हाची त्याची अस्वस्थता जणू आत्ता तिला जाणवत होती. पण आता आहे ना मी तुमच्या सोबत, मग कशाला एवढं टेन्शन घेताय? तुला नाही कळणार. तिच्या गालाला गाल लावत आणि तिला आणखीन जवळ खेचत तो म्हणाला. आता अगदीच खेटून जवळ उभा होता तो, आणि संपूर्ण प्रवासात तो तिला एकटं सोडत नव्हता. ना आज त्याने मोबाईलला हात लावलेला, बस तिच्या आजूबाजूला राहत होता. तिच्या सोबत ते क्षण जगून घेत होता. अन अक्षया आज त्याचा असा मिळणारा सहवास पाहून मनोमन खुश होत होती. बोट जसजशी आयर्लंड जवळ पोहोचत होती तसतसे भव्य खडक समुद्रातून उभे राहताना दिसत होते. काही खडकांचे आकार इतके अनोखे होते की ते जणू कोणी तयार केलेल्या मूर्तीच वाटत होत्या. हिरव्या झाडांनी व्यापलेले हे उंचवटे समुद्राच्या निळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते. अक्षया आणि अर्जुन ते सगळं भारावून पाहत होते आणि अक्षया त्याच्यासोबत मनसोक्त फोटो काढण्यात मग्न होती. ते सुंदर क्षण तिच्या मोबाईलमध्ये कैद करत होती. आयर्लंडवर उतरताच दोघं निसर्गात हरवून गेले. समुद्रकिनारी पाण्याने बनवलेलं लहान गुहेचं प्रवेशद्वार आणि पाण्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या तुषारांनी संपूर्ण परिसराला एक वेगळाच जादुई लूक दिला होता. त्या शांततेत समुद्राच्या लाटांचा आवाज आणि वाऱ्याची सुसाट गती त्यांच्या मनालाही उत्साहित करत होती.
दोघंही त्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात आणखीन जवळ येत होते, जिथं शब्द कमी पडत होते आणि फक्त निसर्ग बोलत होता. तिकडं थायलंडला अक्षया आणि अर्जुन छान एन्जॉय करत होते आणि इकडे तिनं ठेवलेल्या स्टेटसला दोघांचं तेच उत्साही आणि आनंदी आणि अगदी चिकटून काढलेले सेल्फीज कोणाच्या तरी नजरेत चांगलेच खूपच होते. आणि त्यात तिची कॅप्शन, "When the company is as amazing as the view, every moment feels magical." ती वाचून आणखीनच त्याचा जळफळाट झाला. समीरने पटापट त्याचे स्क्रीनशॉट काढले आणि स्नेहाला पाठवले. "सी हाऊ दे आर एन्जॉईंग इन थायलंड." काहीच वेळात त्याला तिचा कॉल येऊ लागला. त्यानेही तो उचलला. "हा स्नेहा मॅम, तो थायलंडला गेलाय तिला घेऊन. आर यू शुअर?" "ऑफकोर्स, आय एम डॅम शुअर. तिच्या स्टेटसला लावलेले फोटो आहेत हे." "ओ, देन करू दे. आजचा शेवटचा दिवस एन्जॉय त्यांना करू दे, कारण ते इथं पोहोचल्यानंतर त्यांची उलटी गिनती चालू नाही झाली तर माझं नाव स्नेहा नाही." "हो, काय करणार काय आहात तुम्ही? लग्न तर केलं आता त्यांनी आणि आता तर हनीमून सुद्धा." "यू जस्ट वेट अँड वॉच. बाय." म्हणून तिने फोन कॉल कट करून टाकला. तिला असं बोलून समीर मुद्दाम राग आणून देत होता, कारण बाजूला राहून त्याला त्याचा अक्षयावरचा राग अशा प्रकारे काढायचा होता. आणि आता पुढे काय करायची गरज नव्हतीच. सगळं कसं आपोआपच होणार होतं. तो स्वतःशीच कपटी हसला. अर्जुन आणि अक्षया हॉटेलच्या रूमवर परतले होते. दिवसभराचा प्रवास आणि जेम्स बॉन्ड आयर्लंडवरचा अनुभव दोघांच्या मनात भरून राहिला होता. अर्जुनने तिच्यासोबत संपूर्ण दिवस घालवला होता. ना एकही ईमेल पाहिली होती, ना ऑफिसचा फोन हातात घेतला होता. पण आता रात्रीच्या शांततेत त्याला एक महत्त्वाचा फोन करणं अपरिहार्य वाटत होतं. तो थोडासा संकोचलेला अक्षयाकडे वळला. तिची परवानगी घ्यावी का नाही घ्यावी या विचारात होता. अक्षयाच्याही लक्षात आलं त्याची कसलीशी चळवळ चाललेली. "अर्जुन, काय कसला विचार चाललाय?" "अक्षू, आता मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणजे ऑफिसशी संबंधित आहे का? करू का?" अक्षया त्याच्या प्रश्नावर आश्चर्यचकित झाली आणि हलकेच हसत म्हणाली, "अर्जुन, तुम्ही मला यासाठी विचारायची गरज नाहीये अहो. तुम्ही मोठे बिझनेसमन आहात. तुमचं काम किती महत्त्वाचं आहे ते मला माहिती आहे. तुम्हाला तुमचं काम करायलाच हवं. अगदी काहीच करू नका असं मी तरी कशी म्हणेन?" तिच्या शांत आणि समंजस उत्तराने अर्जुन थोडा हलकासा हसला. त्याला तिच्या उत्तरामध्ये फक्त शब्द नव्हते, तर तिच्या व्यक्तिमत्वाचं साधेपण आणि तिच्या मनाचा समजूतदारपणाही दिसत होता. "थँक्स अक्षू. तुझ्या या उत्तराने तू खरंच किती समजूतदार आहेस हे पुन्हा एकदा दाखवून दिलेस. मी आलोच." अर्जुन म्हणाला आणि कॉल लावतच गॅलरीमध्ये निघून गेला. तो कॉल करत असताना अक्षया देखील तिथेच बाजूला उभी राहिली होती. अर्जुनचा आत्ताचा तो प्रश्नही तिला किंचित लागलेला. "अर्जुन अजूनही हर्ट आहेत का? कारण असं विचारावं त्यांनी मला. हे थोडं वेगळं वाटतंय. मी खूपच हर्ट केलंय बहुतेक त्यांना. तसंही ते वेळ देतात मला माहिती आहे." समोरचं दृश्य तिला आता परतायचा दिवस जवळ आल्याचा संकेत देत होतं. थायलंडची नाईट लाईफ, समुद्रावर चमचमणारे दिवे आणि तिला मिळालेला हा वेगळा अनुभव तिला अजूनही मोहवून टाकत होता. तिथेच राहावं असं तिच्या जागी कोणीही असतं तरी त्याला वाटलंच असतं. तिलाही वाटत होतं, पण असं होऊ कसं शकेल? आता तिच्या मनात या सगळ्याला निरोप द्यावा लागेल या भावनेने जरा उदासी दाटली होती. एवढ्यात फोन संपवून अर्जुन तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला,
कॉल संपला आणि आता पूर्ण वेळ फक्त तुझा असेल. बोल, काय करायचं आता? अक्षया त्याचा हा प्रश्न ऐकून हलकस हसली. अर्जुन, आय एम सॉरी. अगं पण कशासाठी? मी तुम्हाला नशेच्या भरातच का होईना काही बाही बोलून हर्ट केलं. माझा हेतू तो खरंच नव्हता हो. मला माहिती आहे तुमच्या मनाला लागलं ते. अगं ठीक आहे, झालंय ना आता आपलं ते बोलणं. मी काही नाराज नाहीये, उलट तुला पुरेपूर वेळ द्यायचा प्रयत्न करतोय. कदाचित मी खरंच चूक केली असेल ती सुधारतोय अक्षया, कारण तुला आता हरवायचं नाहीये. हो मग दिलात की. आज दिवसभर माझ्यासोबत वेळ घालवला. मला आणखीन काय हवं? आणि तुमचं काम मी नाही समजून घेणार तर कोण घेईल? काय काम काम लावलंयस? मी बोललो का काही? मी आज काही काम करणार नाहीये. सगळा दिवस तुझ्यासोबत घालवायचं तसं ठरवलंय मी, आणि तसंच वागण्याचा माझा आजचा प्रयत्न सफल झालाय. आय एम सो मच हॅपी. कारण तिकडं गेल्यावर तुझं ऐकणार नाहीये हा मी, सांगून ठेवतो. बरं ठीक आहे, ती हसली. तसंही अक्षया, माझी चूक माझ्या लक्षात आली. काल रात्री ते तसं झालं, त्या दोन मवालींनी गोंधळ केला तेव्हा तुझं क्षणभरासाठी नजरे आड होणं माझ्यासाठी किती कठीण होतं. आणि त्यानंतर तुझं नशेच्या भरात का होईना ते बोलणं. आई शपथ, मी जागेवर आलोय. सो जो वेळ तुला द्यायचा तो मी पाळण्याचा माझा इथून पुढे पूर्ण प्रयत्न असेल. हे माझं प्रॉमिस आहे. ओके ठीक आहे, ती म्हणाली आणि एवढ्यात तिचा फोन वाजू लागला. एकच हा मिनिट अर्जुन, म्हणत ती मोबाईल पाहते तर दुर्वाचा कॉल आहे. त्याला न विचारता बस सांगून तिने तो उचलला आणि गॅलरीमध्ये निघून गेली. हा बोल ना दुर्वा. अगं हो, खूप एन्जॉय केला आज. हो अगं नाही असं काही ग, ती बोलत होती. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, आता मात्र त्याला राहावलं नाही. तो सरळ गॅलरीत आला आणि तिच्या हातातला फोन काढून घेतला. दुर्वा, नंतर बोलेल ती तुझ्याशी, बाय. सरळ दुर्वाला म्हणत तिचा फोन कॉल कट करून टाकला आणि स्वतःच्या पॉकेटमध्ये सारला. अहो हे काय, असं डायरेक्ट फोन कट का केला? ती काय विचार करेल? अक्षया विचारत होती. तिला काय विचार करायचा ते करू दे. आत्ता सध्या आजची ही एकच आणि शेवटची एवढीच रात्र आहे आपल्याकडे. ती अशी फोनवर घालवणार आहेस का तू? अच्छा, म्हणजे हे चालतंय ना आता तुला? तो असं म्हणत असताना तिच्या गालात हलकंसं हास्य पसरलं. काय हो अर्जुन, असं काय बोलताय? मला नाही चालणार, म्हणत त्याने तिला एवढ्यात उचललं आणि डायरेक्ट बेडवर आणून टाकलं. गॅलरी लावली आणि एकदम तिच्याकडे झेपावला. आपली ही महत्वाची रात्र आहे, बाकीचं सगळं नंतर बघू, अर्जुनने तिच्याकडे गंभीरपणे पाहत सांगितलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि हलकासा हट्ट दिसत होता तिला. अर्जुन, तुम्ही पण ना एकदम वेगळेच वागत आहात इथं आल्यापासून, अक्षयाने स्मित करत म्हटलं. वेगळं म्हणजे? म्हणजे कसं? अर्जुनने कुतूहलाने विचारलं. म्हणजे तुमच्या त्या कामाच्या दुनियेतले कडक खडूस अर्जुन मला इथे अजिबात दिसत नाहीयेत. खडूस? अच्छा, म्हणजे मी खडूस आहे तर? हो, थोडेसे, इतुसे. ती मनमोकळी हसली. पण इथं तुम्ही वेगळेच आहात. हलकसं हसणारे, सगळं मनमोकळेपणाने अनुभवणारे हे अर्जुन मला खरंच खूप आवडत आहेत हा, ती त्याच्याकडे पाहून मनापासून म्हणाली. अर्जुन काही क्षण शांत राहिला, नंतर तिच्या डोळ्यात पाहत हळूवार हसला. अक्षया, कदाचित तू आहेस म्हणून मी बदलतोय. मला माझ्या जगात हरवलेलं माझं स्वतःचं अस्तित्व आता तुझ्यासोबत पुन्हा सापडतंय.
असं काही नाही हो, अक्षया लाजत म्हणाली. असं नाही आहे का? खरंच? मग हे बघ, मी कामाचा विचार सोडून फक्त तुला वेळ देतोय. तुला आनंदी ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. तुला नाही वाटत का मी बदलतोय? हो, हे खरं आहे, पण 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 काही नाही. मग हा जो बदल आहे ना, तो कदाचित नाही, कदाचित का म्हणून तुझ्यामुळेच होत आहे. कळलं ना? त्याचा उत्कट स्वर आता गरम श्वासासोबत तिच्या कानाजवळ होता. अक्षय त्याचं हे बोलणं ऐकून हळवी झाली. ती आणखी काही बोलणार इतक्यात अर्जुनने तिच्या हातात हात गुंफले आणि तिच्या मानेवर अलगद ओठ टेकून पुढे म्हणाला, अक्षू, थायलंडचा हा अनुभव फक्त निसर्गामुळे खास नाही आहे. हा अनुभव खास आहे कारण तू माझ्यासोबत आहेस. आणि खरं सांगू का, तुझ्यासारखी व्यक्ती आयुष्यात येणं ही माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. हो, माझ्यासाठीही अर्जुन. तिच्या तोंडून कधीचा रोखून धरलेला श्वास अलगद सोडला आणि दोघांचे श्वास एकमेकांत मिसळले, कारण तो ऑलरेडी खूप जवळ आलेला. पुढच्या क्षणाला तिचे ओठ त्याच्या ओठांनी अलवार बंदिस्त केले होते आणि ते दोघंही पुढच्या क्षणाला एकमेकांच्यात हरवले होते. एकमेकांच्या श्वासात, ओठांच्या हलक्या स्पर्शात जणू त्या क्षणाला शब्दांची आवश्यकताच नव्हती. त्यांच्या श्वासांनी, त्यांच्या स्पर्शांनी त्यांना एका गोड जगात नेलं होतं. त्या गोड जगात फक्त तो होता आणि ती. त्या गहिऱ्या क्षणात दोघांच्या भावना एकमेकांशी संवाद साधत होत्या. त्यांचं शरीर एकमेकांमध्ये विलीन होत होतं. या विचारानेही अनभिज्ञ की तिकडं गेल्यावर एक नवीन वादळ स्नेहाच्या रूपात त्यांची वाट पाहत आहे. अखेरीस अक्षय आणि अर्जुन ट्रीपवरून आपल्या घरी परतले होते. काही दिवसांपासून त्यांच्या घरी गेलेले बाबा देखील आता माघारी आले होते. रात्रीची जेवणं संपून उद्याच्या ऑफिसच्या तयारीसाठी अर्जुन वर बेडरूममध्ये निघून आला. अक्षयाचीही किचन आणि डायनिंगची आवरावरी चाललेली. बाबा पाय मोकळे करायला गार्डनमध्ये गेले होते. हो, शिखरला महत्त्वाचं बोलायचं होतं, कॉल करायला हवा. तसा त्याचा अर्जंट बोलायचं असल्याचा मेसेज कधीचा येऊन पडलेला. काल अक्षयासोबत फिरणं आणि आज संपूर्ण प्रवासाच्या नादात त्याला शिखरसोबत बोलताच आलं नव्हतं. आता वर येताच त्याने पहिला कॉल शिखरला लावलेला आणि रिंग होणारा फोन एक क्षणात उचलला गेला. हा शिखर, बोल, काय महत्त्वाचं होतं का? आत्ता फ्री झालोय बघ मी. सर, एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम शिखर? सर, एक लाईव्ह व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामुळे काही कस्टमर आपल्या कंपनीसोबत केलेले टूर्स बुकिंग कॅन्सल करत आहेत. आज जवळपास 20 कस्टमर्सनी बुकिंग परत मागितलंय. व्हॉट? पण का? कसला व्हिडिओ व्हायरल झालाय? मी समजलो नाही. त्या तुमच्या एक्स वाईफ आहेत वाटतं. एक्स वाईफ? स्नेहा? तिनं काय केलं आता? सर, माझ्याजवळ आलेली लिंक मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल. सर, माझा विश्वास नाही यावर, पण लोक माहिती आहेत ना कसे असतात. आणि खरं तर आज सकाळपासून हेच चालू आहे. मलाही सतत फोन येत आहेत, पण तुम्ही ट्रीपला गेला असल्यामुळे मी बोलू शकलो नाही. इट्स ओके, तू पाठव काय ते, मी पाहतो, म्हणत त्याने फोन कॉल कट केला आणि विचारात हरवला. स्नेहा आता काही डोकं खाणार आहे माझं? तिला काय शांत राहायचं नाहीये का? का उगाच नसत्या उचापत्या करत आहे ही? एवढ्यात त्याचं मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं. मग मात्र त्याने मोबाईल हातात घेऊन पाहिला. सोशल मीडिया, इंस्टाग्रामची व्हिडिओ लिंक होती ती. स्नेहाने तिच्या सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ शेअर केलेला दिसत होता. आता काय आहे हे आणखीन?
थोडंसं वैतागून त्याने ती लिंक ओपन केली जी शिखरने पाठवलेली. त्यात स्नेहा बोलत होती, आज मला माझ्या आयुष्यातील एका कठीण सत्याबद्दल बोलायचंय. मी अनेक वर्षापासून माझं घर टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले, पण नवऱ्याचं बाहेरचं आकर्षण हे माझ्या संसारावर जास्ती भारी पडलंय. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य कोणासोबत तरी उभं करता आणि अचानक त्या व्यक्तीला दुसऱ्या कोणासोबत भावनिक जवळीक वाटते, तेव्हा तुमचं काय होतं हे फक्त एक पत्नीच समजू शकते. खरं तर अर्जुन, तुमच्याकडून माझी अशी अपेक्षा कधीच नव्हती. माझं तुमच्यावर प्रेम होतं आणि अजूनही आहे. का वागलास अर्जुन असं का? गेल्या काही महिन्यांपूर्वी माझा अर्जुन सोबतचा संसार संपला नव्हे, तो संपवला गेला अगदी जाणीवपूर्वक. आणि मला वाटतं याला कारणीभूत अक्षयाच्या रूपाने तिसरी व्यक्ती यामध्ये आधीपासूनच होती. बस मला हे उशिरा कळतंय. सो सॅड, पण आहे हे असंच आहे. तुम्ही डोळे झाकून समोरच्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यासोबत असंच होतं हे लक्षात ठेवा. सो मला आता न्याय हवाय, तुमची साथ हवी आहे, लढायला बळ हवंय. कारण मला नको असताना अर्जुनने माझ्याकडून जबरदस्तीने डिवोर्स घेतला. तो माझ्यावर म्हणावं असं प्रेम करतच नव्हता, ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे. आधी मला वाटलं ती त्याची मैत्रीण दुर्वा असेल, पण आता कळतंय ती वेगळीच कोणी आहे आणि तीच ही अक्षया. मला एक कळत नाही, एका मॅरिड व्यक्तीसोबत संबंध ठेवायला आजकालच्या अक्षयासारख्या मुलींना काहीच कसं वाटत नाही. थोडी जनाची नाही, निदान मनाची तरी हवीच की. पण नाही, तेवढी ठेवली तर असं होईल का? पण मी हार मानणार नाहीये. मी अशी शांत राहणार नाही. मी आधीचा डिवोर्सच्या निर्णयावर आक्षेप घेत आहे आणि अर्जुनला असं हातचं जाऊ देणार नाही. माझा एकच प्रश्न आहे तुला अर्जुन, माझ्यासोबत असं का केलंयस तू? का अर्जुन? तुझ्यावर इतकं प्रेम करूनही असं का रे? मला तू हवा आहेस. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण प्लीज मला पुन्हा तुझ्याकडे यायचंय. मला नाही माहीत तिनं माझ्याबद्दल तुला काय भरवलं असेल, पण आपलं प्रेम तू जाणतोस. कसं विसरलास ते? बोलता बोलता मध्येच अश्रू ढाळत तिनं ते तसेच टिपत होते आणि पुढे म्हणाली, पण मी अशा फालतू मुलीला तुझा फायदा घेऊ देणार नाहीये. आणि हो मित्रमैत्रिणींनो, अक्षयासारख्या मुली तुम्हाला जागोजागी भेटतील, तेव्हा आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला विसरू नका. अर्जुनने पुढं सरळ बंद केला तो मोबाईल आणि चिडून बाजूला फेकून उठला. त्याचा संताप आता वाढू लागलेला. अंगभर थरथर वाढू लागलेली अस्वस्थतेत त्याचा हात केसात गेला. ती अक्षयाला का टार्गेट करते या सगळ्यात? तिचा काही संबंधही नाहीये आणि तिच्यामुळे बिझनेसवर परिणाम होतोय तो वेगळाच. एक क्षणाला त्याने पुढचा फ्लॉवर पॉट उचलला आणि जोरात बाजूला भिरकावून दिला. त्याच क्षणाला नेमकी तिची किचनमधली कामं आवरून अक्षयावर आलेली. थोडक्यात कमी तो तिच्या पायाजवळ येऊन पडला होता आणि त्याचे तुकडे बाजूला विखरले. अचानक पायाजवळ येऊन फुटलेला तो फ्लॉवर पॉट आणि अर्जुनचा तो संताप पाहून तिचं हृदय भीतीने धडधडलं. अर्जुन, काय झालं? ओ माय गॉड, एवढे का चिडलाय तुम्ही? ती त्यातून वाट काढत त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात पकडत विचारू लागली, अक्षू, आय थिंक ती स्नेहा आपल्याला सुखाने जगू देणार नाहीये. आता काय झालं? तुम्ही शांत व्हाल का अर्जुन? शांत व्हा प्लीज, हे पाणी प्या बरं. ती पटकन बाजूला असणारी बॉटल उचलून त्याच्या हातात देत म्हणाली, नकोय मला पाणी अक्षया. म्हणत त्याने ती हातात दिलेली बॉटल ही बाजूला फेकली आणि गॅलरीच्या काचेच्या स्लाईडजवळ जाऊन उभा राहिला. तिथंही जोरात हाताची मूठ आपटणार होता तो, पण तिनं धावत जाऊन त्याचा हात पकडला. अर्जुन,
अर्जुन, अहो काय करताय तुम्ही? असं तोडफोड करून मार्ग निघत असेल तर मीही तेच करते. चालेल का असं? एक काम करू, आपण दोघं मिळून सगळी तोडफोड करू. चालेल असं? तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर होती आणि तो मात्र काचेतून बाहेर पाहत होता. मग काय करू अक्षू? तिचे खोटे आरोप आता मला सहन होत नाहीये. ती तोंडाला येईल ते बोलते. अगं, तुला नाही कळणार हे किती मनस्ताप देणार आहे. तोच तिचा स्वभाव आहे अर्जुन. नाही, ते काही नाही. मी आत्ताच्या आता तिला कॉल करून या सगळ्याचा जाब विचारतो. म्हणत त्याची नजर आता त्याचा फोन शोधू लागली. त्याला बेडच्या एका कोपऱ्यावर त्याचा मोबाईल पडलेला दिसला. त्याने पटकन तो मोबाईल हातात घेतला आणि तिचा नंबर काढू लागला. एवढ्यात अक्षयाने पटकन त्याच्या जवळ येत त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला. काही फोन लावणार नाही आहात तिला. तिला हेच तर हवंय अर्जुन. तुम्ही चिडावं, तुम्ही त्रास करून घ्यावा आणि आता जर का तिला कॉल लावून तुम्ही चिडचिड केलीत तर तिचा हेतू साध्य होईल. कळतंय का तुम्हाला? मग जे चाललंय ते उघड्या डोळ्यांनी पाहत बसू का अक्षया? अजिबात नाही. तुम्ही सगळ्या गोष्टींना उत्तर देणार आहात, पण व्यावसायिक दृष्ट्या. कळलं? तू एवढ्या शांतपणे का बोलतेस माहिती आहे का? कारण ती काय बोलत होती ना ते तू ऐकलं नाहीयेस. तिनं सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्यात एकतर, आणि सोशल मीडियावर लाईव्ह येऊन मनाला वाटेल ते बोलत सुटलीये. आणि फक्त आमच्या रिलेशनबद्दल नाही बोललीये, तुझ्याबद्दल सुद्धा बोललीये. तिच्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकतो का आपण अर्जुन? पण मला एक कळत नाही, आपण थायलंडला गेलो हे तिला कळलंच कसं? हे विसरू नका तुम्ही अर्जुन की सध्याचं तिचं अटेन्शन फक्त आपण आहोत. नजर ठेवत असणार ती आपल्यावर, दुसरं काय? आणि आपल्याला चिडवून द्यायचंय तिला बस. हे ती सध्या हेच करते, कारण ती दुसरं काही करू शकत नाहीये अर्जुन, म्हणून ती हे करते. अक्षु, तुला माहितीये 20 कस्टमरनी आज रिफंड मागितलाय जस्ट बिकॉज ऑफ दॅट ब्लडी व्हिडिओ. तिला अक्कल नाहीये यार, खरंच. अर्जुन, माझं ऐका. लगेचच एक व्यावसायिक निवेदन काढा आणि ते सर्क्युलेट करा. ते आता सध्या जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर आपण आपली बाजू सोशल मीडियावर मांडू. मीडियावर थोड्या काळासाठी सिंपत्ती मिळवता येते, पण ती कायमस्वरूपी टिकणारी नसते. ट्रस्ट मी. हे वर्क करेल का अक्षु? डेफिनेटली करेल, ती ठामपणे म्हणाली. तरीही मगाशी मनाची झालेली तगमग भलतीकडे पाहत शांत करायचा प्रयत्न तो करत होता. तिलाही ते कळलं. तिने सरळ त्याच्या समोर येत हात पसरले आणि त्याला जवळ यायला खुणावलं. तसा त्यानेही क्षणाचा विलंब न करता तिच्या मिठीत शिरला आणि मनाची ती तगमग तिच्या उबदार मिठीत शांत करू लागला. तू नसतीस तर मी काय केलं असतं? खरंच मला माहीत नाही अक्षु. थँक्स. किती पॅनिक व्हायचं अर्जुन? थोडं शांत राहायला शिका हो. मला नाही पाहावं तसं तुम्हाला. तिला काय मिळतंय पण ग असं वागून? सगळे खोटे आरोप केलेत तिने आणि मी तिला डिवोर्स दिला अक्षु. कारण एंडला बस तिचंच चालू असायचं की मला डिवोर्स हवाय, मला डिवोर्स हवाय. आणि आता हे सगळं मुद्दाम होऊन उकरून काढते ती. तो शेवटचं वाक्य बोलत बाजूला झाला. काही लोकांना मुद्दाम असं वागायला मज्जा येते अर्जुन, पण आपण आता सोबत आहोत आणि सोबतच याला उत्तर देणार आहोत. हीच तर तुझी हार असेल. पण उद्या ऑफिसला गेल्यावर आत्ता अजिबात त्याचा विचार करू नका. शिखरला सांगून निवेदन तयार करायला सांगा आणि आपण उद्याच ते सर्क्युलेट करू. यू आर राईट अक्षु. त्याने मान हलवली. बरं आता बसा इथं. शिखरला सांगा कॉल करून, हवं तर मी आलेच. आता तू कुठं निघालीयस? तिचा हात पकडत तो विचारत होता. तेव्हाही ती तिच्याच पाठीमागे विखुरलेल्या त्या फ्लॉवर पॉटच्या तुकड्यांकडे बोट दाखवत म्हणाली, माझ्यासाठी हे जे काम वाढवून ठेवलंय ना तुम्ही,
ते नको का करायला? नाहीतर आपल्याच कोणाला तरी लागेल हे आणि तो वेगळा उद्योग होईल. हे आय एम सॉरी ना अक्षू. ठीक आहे हो, सारखं सॉरी नका म्हणू आता. मी हे सगळं साफ करून घेते. आलेच. हो, मी हे आलोच शिखरसोबत बोलून. त्याशिवाय मला चैन नाही पडणार. म्हणून तो मोबाईल घेऊन गॅलरीकडे वळला आणि अक्षया फ्लॉवर पॉटचे विखुरलेले तुकडे गोळा करायला गेली. आजचा भाग इथंच संपलेला आहे. स्नेहानं तिचा नवीन डाव खेळलाय. विनाकारण सोशल मीडियावर येऊन अक्षया आणि अर्जुनबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करते ती. बघूया तिच्या प्रयत्नांना कितपत यश येतंय आणि अक्षया आणि अर्जुनचं पुढचं पाऊल काय असेल. आजच्या भागातलं सर्वात जास्त काय आवडलं तुम्हाला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि पुढं काय होतंय हे पाहायचं आहे ना, त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.